लाडकी बहिणींना लाडक्यानो 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे आणि कोणत्या महिलांना भेटणार आहे याच्याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बऱ्याच लाडक्यांना 24वा हप्ता भेटलाय, त्यांना तो 25वा भेटणार आहे का 25वा हप्ता अशाच लाडक्यांना भेटणार आहे ज्यांना फक्त 24वा भेटलाय आणि ज्यांना 24वा हप्ता भेटला नाही त्यांनी मग नेमकं काय करायचे, त्यांना आता हप्ते बंद झालेत का, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हप्ते बंद झाले असतील तर ते पुन्हा सुरू होऊ शकतात का, केवायसी वगैरे काही नवे निघालं आहे का, किंवा सरकार मागच्या साईडला बॅकएंडला काही या ठिकाणी व्हेरिफिकेशन पडताळणी करत आहे का, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे, एकदम माहितीपर हा आजचा व्हिडिओ असणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे। आणि सर्वजण वाट बघत बसले ते म्हणजे 25व्या हप्त्याची। GR आलाय 12 तारखेला, अजून या ठिकाणी हप्ता वाटप झाला नाही, 16 तारीख या ठिकाणी आलेली आहे। पण या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे की 2 हप्ते एकत्र भेटणार आहेत का, या सगळ्या गोष्टी सांगतो। चला वेळ लावायच्या व्हिडिओला सुरुवात करतो। 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, याच महिलांना हा हप्ता भेटणार आहे। अशा कोणत्या महिला आहेत ज्या की पात्र असणार आहेत, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या लाडक्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांना तर खूप हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या महिलांची पडताळणी चालू आहे ही गोष्ट समजून घ्या। तुम्हाला असं वाटत असेल की मला 24वा हप्ता भेटला होता, मग अशा गोड गैरसमजात राहू नका। 25वा हप्ता अशाच महिलांना भेटणार आहे ज्यांच्या पडताळण्या या ठिकाणी सक्सेसफुली होत आहेत, ज्यांचे फॉर्मचे स्टेटस मी तुम्हाला ते दाखवतो, काळजी करू नका। आणि 3000 रुपये हप्ता मिळणार का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडे आपल्याकडे मागणी असणार आहे। सरकार मायबाप यावेळेस रक्षाबंधनाला 3000 रुपये द्या। निवडणुकीच्या अगोदर 3000 रुपये तुम्ही दिले होते, रक्षाबंधनाला पण 3000 रुपये दिले होते आणि यावेळेस पण 3000 रुपये द्या, अशी आपली मागणी असणार आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती असणार आहे, यावेळेस रक्षाबंधनाला 3000 रुपये लाडक्या बहिणींना द्या आणि त्यांना खुश करा, आनंदी करा। तुमचं काय वाटते लाडक्यांना, 3000 रुपये भेटायला पाहिजेत का नाही भेटायला पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। चला आता वेळ सुरू होतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर। पहिला प्रश्न आहे हप्ता कोणाला मिळणार, हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर मी द्यायला लागलो। तुम्हाला काय वाटतं लाडक्यांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, तुमच्या काय या गोष्टी पूर्ण त्या कमेंट बॉक्स सांगायचं। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरात सरकारी नोकरदार आहे का। आता त्याच्यामध्ये घरामध्ये म्हणलं तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत। घरामध्ये तुम्ही स्वतः पण त्याच्यामध्ये आलात, तुमचे पती आले किंवा वडील आले किंवा तुमचे या ठिकाणी मुलं जरी असतील ते पण तुमच्या घराचा कुटुंबाचा पार्ट आहेत। आता काही काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांचे मुलं देखील सरकारी नोकरदार आहेत, असं कुणी आहे का। काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती सरकारी नोकरदार आहेत, काही काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे वडील या ठिकाणी म्हणजे ज्यांचे एज कमी आहे पण त्यांचं अजून लग्न झालं नाही पण त्यांचे वडील या ठिकाणी सरकारी नोकरदार आहेत, अशांनी पण बऱ्याच लाडक्यांनी फॉर्म भरले होते। अशा कोणी लाडक्या ताई आहेत का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ज्यांचे घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे। आणि जर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार असेल त्यांचे हप्ते बंद होणार आहेत, त्यांना हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। ही पात्रता खूप महत्त्वाची असणार आहे, त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचं आहे, तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न तुमच्या रेशन कार्डवर किंवा तुमच्या घराच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का। बऱ्याच लाडक्याताई म्हणतील की बाबा माझं स्वतःचं 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये, आम्ही गरीब आहोत। बऱ्याच लाडक्याताई म्हणतील की माझ्या पतीचं या ठिकाणी 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये किंवा माझ्या मुलाचं। आता लक्षात घ्या, कुटुंबाचं उत्पन्न म्हणलं तर तुमच्या घरामध्ये जर मुलं आणि वडील किंवा पती कमवत असतील, दोघांचं मिळून जरी उत्पन्न 2.5 लाख होत असेल तरी पण तुम्हाला हप्ता भेटणार नाही। रेशन कार्डवर असेल किंवा तुमच्या कुटुंबाच्या यादीमध्ये जरी तुमच्या या ठिकाणी जर आधार कार्डवर कोणाचं सापडलं की उत्पन्न 2.5 लाखाचं आहे, त्यांचे पण हप्ते बंद होत आहेत किंवा झाले पण आहेत। त्याच्यामुळे 2.5 लाखाचं उत्पन्न जर असेल त्यांचे पण हप्ते बंद होत आहेत। त्याच्यामुळे लाडक्यांना हे कारण सांगायलोय, या कारणामुळे तुम्हाला या ठिकाणी हप्ते बंद होत आहेत। त्याच्यामुळे जर तुमचा हप्ता बंद झाला असेल किंवा तुमचा हप्ता चालू असेल पण 2.5 लाखाचं उत्पन्न असेल तरी तुमचे हप्ते हळूहळू नंतर बंद होणार आहेत,
ही गोष्ट तुम्हाला मी आजच सांगतोय. पुढची गोष्ट आहे, घरात चारचाकी वाहन आहे का? आता हे एवढं जास्त लेवलला अजून चेकिंग एवढी झाली नाहीये, पण तरी पण घरामध्ये चारचाकी वाहन असेल, आज ना उद्या तुमचे पण या ठिकाणी फॉर्म रद्द होणार आहेत. चारचाकीमध्ये ट्रॅक्टर चालते, ट्रॅक्टर जर सोडून दुसरं काही तुमच्या घरामध्ये असेल, टेम्पो जरी असला तरी या ठिकाणी त्याचं काही कंडिशन लावलेलं नाही. या ठिकाणी ज्यावेळेस लाडकी बहिणींना चालू झाली, हा खूप मोठ्या लेवलला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न मांडला होता सरकारकडे. आपले आजीदादा, आदरणीय आजीदादा ज्यावेळेस होते, त्यांच्या पुढे पण हा मी प्रश्न मांडला होता. तर लाडक्या बहिणींनो, त्यांनी या ठिकाणी, आता ते नाहीये स्वर्गवासी आजीदादा, त्यांनी पण त्यावेळेस उत्तर दिलं होतं की बाबा, जे खरंच त्यांचे पोट भरण्यासाठी त्यांनी साधनं घेतली असतील, त्यांचे त्या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते चालू ठेवा, असं त्यांनी तेव्हा पण म्हणलं होतं. पण आता या ठिकाणी दादा आपल्या सोबत नाहीये, तर अजून ह्या सरकारला पण विनंती आहे की जर एखादं लाडक्या ताईंच्या पतीने किंवा वडिलांनी, कुणीतरी किंवा भावाने, बहिणीने किंवा त्यांच्या मुलांनी जर पोट भरण्यासाठी जर चारचाकी वाहन घेतलं असेल, तर त्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद करू नका. हे सरकारला आपली विनंती असणार आहे. पुढचं आहे, e-KYC झाली आहे. जर बघा, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, e-KYC तुमची झाली असेल, व्यवस्थित अपडेट केली असेल, पण तरी पण डॉक्युमेंट जर तुम्ही व्यवस्थित जोडले नसतील, बघा बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत ज्यांचे या ठिकाणी वडील जवळ राहत नाहीत, पती जवळ राहत नाहीत, किंवा काहींचे या ठिकाणी डायव्हर्स झालेले आहेत. त्यांनी डॉक्युमेंट जोडले, पण ते चुकीच्या पद्धतीने जोडले किंवा चुकीचे त्यांनी डॉक्युमेंट जोडले असतील, त्यांचे पण फॉर्म रद्द होत आहेत. त्याच्यामुळे किंवा बऱ्याच लाडक्या त्यांनी काही अशा चुकीचे डॉक्युमेंट्स पण जोडलेत. आधार कार्ड कुणाचं दुसऱ्याचंच जोडलंय, कुणाचं दुसऱ्याचंच काहीतरी कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडलंय, काहीतरी उत्पन्नाचं काहीतरी दुसरं जोडलंय, रेशन कार्ड व्यवस्थित जोडलं नाही, अशा लाडक्या बहिणीचे पण हप्ते बंद होणार आहेत किंवा होत पण आहेत, कारण की पडताळण्या चालू आहेत. त्याचबरोबर कुटुंबात किती महिला आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 लाडक्या बहिणी असतील तरी तुमचे हप्ते बंद होत आहेत. पण दोन्ही या ठिकाणी पती, एक जर लाडकी बहीण विवाहित असेल तर चालतंय, एक अविवाहित असायला पाहिजे. जर दोन्ही विवाहित असतील, त्यांचे हप्ते बंद होत आहेत. भरपूर सारे उदाहरणं तुम्हाला मी दाखवू शकतो की 2 लाडक्या बहिणी आहेत घरामध्ये, कुटुंबामध्ये 2 लाडक्या बहिणी आहेत, पण त्या दोन्ही पण विवाहित असतील, त्यांचे हप्ते बंद होत आहेत. रेशन कार्डवर 2 लाडक्या बहिणी सापडल्या, ज्यांचे या ठिकाणी विवाहित आहेत, त्यांचे हप्ते बंद होत आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. तुमचे ह्या सोडून पण जर तुमचे हप्ते बंद होत असतील, तर सरकारला आपल्याला विनंती करावं लागणार आहे. सरकार मायबाप, आता खूप झालं, निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या वेळेस आम्ही तुम्हाला मदत केली होती, आता निवडणुका झाल्या, जिंकून तुम्हाला आम्ही आणलंय, आता आम्हाला आमचे हप्ते द्या. 92 लाख लाडक्या ताई म्हणजे खूप मोठा आकडा आहे. त्या लाडक्या ताईंना परत एकदा लाडक्या बहिणीमध्ये घ्या आणि यावेळेस रक्षाबंधनाला त्यांना गिफ्ट द्या. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाका. आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही मागणी मी प्रत्येक दिवसाला, प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहे. 2100 रुपये पण चालू करा, ही पण आपली मागणी असणार आहे. आणि यावेळेस रक्षाबंधनाला 3,000 द्या. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला द्या. आपण मागणी करत राहणार आहोत. भेटोत नाही भेटोत, मागणी आपण करत राहायचे, कारण की जर मागण्या केल्या तर त्या भविष्यात पूर्ण होतील. जर आपण शांत हातावर हात ठेवून जर बसलोत, बाबा जेव्हा भेटेल तेव्हा हप्ता भेटेल, टाकणारच सरकार, असं जर केलं तर सरकार काय टाकायचं त्यांच्या मनाने टाकेल. पण आपण प्रेशराईज केलं, आपण दबाव आणला, सरकार काहीतरी हळूहळू, म्हणजे 100च्या ऐवजी काहीतरी 10 तर रुपये देईल, काहीतरी करेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण तोंड उघडलंच नाही तर सरकार देणार कसं. म्हणून हा तुमचा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, तुम्हाला सपोर्ट करत आहे. सर्वांनी तुम्ही पण सपोर्ट करायचा आहे. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाका, 2100 रुपये चालू करा. ही आपली मागणी सरकारपर्यंत मांडायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.